विद्यार्थ्यांनो, मागील भागात आपण अलंकार आणि अलंकाराचे प्रकार याची ओळख करून घेतली. आज आपण बघणार आहोत समास. समास या पाठामध्ये आपण पुढील गोष्टीचा अभ्यास करूया. समास अभ्यासण्यापूर्वी संधी, समास, सामासिक शब्द, विग्रह या सगळ्यांचा अभ्यास करणं अनिवार्य असतं. समास अभ्यासण्यापूर्वी संधी म्हणजे काय हे सगळ्यात आधी माहिती असणं आवश्यक असतं. व्यवहारात मनुष्य प्रत्येक बाबतीत थोडीफार काटकसर करताना आढळतो. हे करताना केव्हा पैशाची तर केव्हा वेळेची बचत करण्याचा आपला प्रयत्न असतो. हीच गोष्ट त्याच्या बोलण्याच्या व्यवहारातही पाहावयास मिळते. बोलण्याच्या ओघात केव्हा केव्हा जवळ येणाऱ्या दोन शब्दातील वर्ण एकमेकात मिसळून त्याचा एक जोड शब्द तयार होतो. उदाहरणार्थ चंद्र उदय असे दोन शब्द न वापरता चंद्रोदय असा एकच शब्द तो वापरतो. शब्दांच्या अशा एकत्रीकरणाला संधी असं म्हणतात. संधी म्हणजेच शब्दांमध्ये केलेली काटकसर होय. शब्दांमध्ये काटकसर करून खूप मोठा शब्द छोटा करून तो व्यवहारात उपयोगीला जातो. अशा प्रकारे शब्दांची काटकसर केली की संधी होत असतं. समास समजण्यापूर्वी आणि सामासिक शब्द समजण्यापूर्वी संधी म्हणजे काय हे नीट समजून घ्या. आता तुमच्या लक्षात आलं असेल की संधी म्हणजे व्यवहारात ज्याप्रमाणे माणूस काटकसर करतो, चार पैसे वाचवतो आणि मग आपल्या व्यवहारात जिथे आवश्यक आहे तिथे त्या पैशांचा वापर करतो. तर अशा प्रकारच्या वापराला व्यावहारिक संधी असं म्हणतात. तर शब्दांच्या बाबतीत खूप पाल्हाळ न लावता अनेक शब्दांचा मिळून एक छोटा शब्द तयार केला जातो, त्याला संधी असं म्हणतात. त्यानंतर बघूया समास. समासात असे अनेक वर्ण एकमेकात मिसळून शब्दांची काटकसर केली जाते. आता संधीमध्ये आपण शब्दांची काटकसर बघतो. शब्दांची काटकसर म्हणजे अक्षर किंवा वर्णांची काटकसर. तर समासामध्ये शब्द न गाळता शब्दाऐवजी मोठ्या मोठ्या शब्दांचा समुदाय गाळला जातो. उदाहरणार्थ पोळीसाठी पाट या दोन शब्दांऐवजी त्यातील साठी हे दोन वर्ण गाळून त्याचा पोळपाट असा एक सुटसुटीत शब्द बनवला जातो. 5 वडांचा समुदाय या 3 शब्दांऐवजी पंचवटी असा एकच शब्द बनवला जातो. बटाटे घालून तयार केलेला वडा या 5 शब्दांऐवजी बटाटे वडा असा एक सुटसुटीत शब्द बनवला जातो. आणि अशा प्रकारच्या शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असं म्हणतात. दोनमधला फरक लक्षात आपल्याला घ्यायचा आहे. संधी म्हणजे शब्दातील काटकसर म्हणजेच वर्ण अक्षर ज्याला आपण म्हणतो एकेरी त्यातील काटकसर. तर समास म्हणजे अनेक शब्दांची काटकसर. उदाहरणार्थ बटाटे वडा हा शब्द आपण एखाद्या उपहारगृहात गेल्यानंतर बटाटे घालून तयार केलेला वडा असं आपण म्हणत नाही, तर सुटसुटीत शब्द वापरतो बटाटे वडा. बटाटे वडा म्हटलं की त्याला कळतं आपल्याला काय हवं आहे. समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झाला असून त्याचा अर्थ एकत्र करणे असा आहे. समासात एक जोड शब्द बनविताना त्या शब्दातील परस्पर संबंध दाखविणारे शब्द किंवा विभक्तीचे प्रत्यय आपण गाळतो. समास ही देखील भाषेतील काटकसर आहे. आता विभक्ती प्रत्यय तुम्हाला 10वी पर्यंत अभ्यासाला असतीलच, तुम्हाला ते माहिती आहे. सलाते, सलानाते वगैरे अशा प्रकारचे अनेक शब्द गाळून अनेक शब्दांपासून एकच शब्द तयार केला जातो. सामासिक शब्द म्हणजे काय, तर अशा शब्दांच्या एकत्रीकरणाला सामासिक शब्द असं म्हणतात. आता विग्रह बघा. विग्रह हा सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करून सांगतो. या फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. विग्रह म्हणजे कमीत कमी शब्दात सामासिक शब्दांचे त्यातील शब्दांनीच केलेले स्पष्टीकरण होय. उदाहरणार्थ वनभोजन हा सामासिक शब्द असून वनातील भोजन हा त्याचा विग्रह होय. समासाचे प्रकार. समासात निदान 2 शब्द किंवा पदे एकत्र येतात. या 2 शब्दांपैकी कोणत्या पदाला वाक्यात महत्त्व अधिक असते व कोणत्या पदाबद्दल आपल्याला प्रामुख्याने बोलायचे असते यावरून समासाचे प्रकार ठरविण्यात येतात. तर तुम्हाला आता इथे कळलं असेल की
समास म्हणजे काय, संधी म्हणजे काय, विग्रह म्हणजे काय आणि सामासिक शब्द म्हणजे काय. तर थोडक्यात बघूया. संधी म्हणजे शब्दांची काटकसर, समास म्हणजे अनेक शब्दांची काटकसर आणि त्यांचं केलेले एकत्रीकरण. अशा एकत्रीकरणातून तयार झालेला शब्द म्हणजे सामासिक शब्द आणि विग्रह म्हणजे शब्दांची केलेली फोड. तर सामासिक शब्दात शब्दांचे एकत्रीकरण होते आणि विग्रहात त्या एकत्रीकरणाला फोडून वेगवेगळं दाखविलं जातं. या सगळ्यांची माहिती तुम्हाला 10वीपर्यंत नीट झालेली असेल. तर समास अभ्यासनापूर्वी तुम्हाला या चारही शब्दांची माहिती असणं आवश्यक आहे. आता बघा, पहिलं पद आणि दुसरं पद, तिसरं पद असे जे पदं येतात त्या पदांमध्ये आपल्याला समास हा विभाजित करायचा असतो. इथे बघा एक तक्ता दिलेला आहे. तिथे पहिलं पदांची नावं दिलेली आहे आणि बाजूला समासांची. पहिलं पद प्रधान असते तो अव्ययीभाव समास असतो. दुसरं पद प्रधान असते त्याला तत्पुरुष समास म्हणतात. दोन्ही पदं महत्त्वाची असतात तेव्हा द्वंद्व समास येतो आणि दोन्ही पदातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास असतो. आता इथे समासाचे प्रकार दिलेले आहे. पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास, याचे उपप्रकार नाहीत. तत्पुरुष समास दुसरा प्रकार, त्याचे उपप्रकार आहेत विभक्ती तत्पुरुष समास, कर्मधारय समास आणि द्विगु समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, त्याचे उपप्रकार इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास. या सगळ्या समासांमध्ये तुम्हाला पद लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. पहिल्या पदात जो पहिला पद महत्त्वाचा असेल तो समास म्हणजे अव्ययीभाव समास. दुसरं पद महत्त्वाचं असेल तर तत्पुरुष समास. दोन्ही पदं महत्त्वाची असेल तर मग तो द्वंद्व समास आणि दोन्ही पदांव्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर तो असतो बहुव्रीही समास. या सगळ्या सामासिक शब्दांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आता सगळ्यात पहिलं जे आहे तो समासाचा प्रकार म्हणजे अव्ययीभाव समास. इथे आपण अव्ययीभाव समास समजून घेऊया. अव्ययीभाव समास म्हणजे जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते. अव्यय म्हणजे उपसर्ग व सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो तेव्हा अव्ययीभाव समास होतो. उदाहरणार्थ बघा इथे दिलेले आहेत. आजन्म, यथाशक्ती, प्रतिदिन, आमरण, यथाक्रम, प्रतीक्षण. वरील उदाहरणांची तुम्हाला इथे सामासिक शब्दाची फोडही करून दाखवलेली आहे. वरील उदाहरणात बघा आ, यथा, प्रति हे संस्कृतमधील उपसर्ग आहेत. संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्ययच मानतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहेत. त्यांचा वर दिल्याप्रमाणे विग्रह करताना या उपसर्गाच्या अर्थांना व सामासिक शब्दांना अधिक महत्त्व आहे. म्हणून या समासाला प्रधान पद असे म्हणतात. याशिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे म्हणून याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा आजन्म. आ हा प्रत्यय लागून जन्मापासून हा बोध आपल्याला इथे होतो. त्यानंतर यथाशक्ती. यथा हा प्रत्यय लागून शक्तीप्रमाणे, प्रतिदिन प्रत्येक दिवशी, आमरण मरेपर्यंत, यथाक्रम क्रमाप्रमाणे आणि प्रतीक्षण प्रत्येक क्षणाला. आ, यथा, प्रति असे प्रत्यय लागून अनेक शब्द तयार केले जातात. जसे आमरण, आजन्म इत्यादी. प्रतिदिन, प्रतिवर्षी, प्रत्यय यासारखे असे प्रत्यय लागून प्रतीक्षण असे अनेक शब्द तयार होतात. तर अशा प्रकारचे प्रधान पद जिथे असतो तो अव्ययीभाव समास असतो. तो ओळखायला अतिशय सोपा जातो कारण आ, यथा, प्रति, गत असे प्रत्यय इथे लागले जातात. किंवा मराठीत अशा प्रकारचे शब्द नाहीत. संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या तत्सम शब्दांचेच समास फार दिसून येतात. अव्ययीभाव समासाच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो. संस्कृतप्रमाणे फारसी भाषेतील उपसर्ग प्रारंभी येऊनही अव्ययीभाव समास बनतात. उदाहरणार्थ दररोज, हरहमेश, बिंधो, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, हररोज, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर इत्यादी. मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊन बनलेले जोड शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे वापरले जातात. उदाहरणार्थ गावोगाव, जागोजाग, गल्लोगल्ली, रात्रंदिवस, पदोपदी, घरोघर, दारोदार, दिवसेंदिवस, पावलोपावली इत्यादी. या शब्दात संस्कृत किंवा फारसी अव्ययीभाव समासाप्रमाणे
प्रारंभीचा शब्द अव्यय नाही. काही शब्दातील पहिल्या पदाच्या अंती ओकार आलेला आहे, तरी एकंदरीत त्याचे स्वरूप क्रियाविशेषण अव्ययाचे असल्यामुळे ते मराठीत अव्ययीभाव समासच आहे. आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की कधीकधी फारसी भाषेतून आलेले शब्द, कधीकधी संस्कृतमधून आलेले तत्सम शब्द, या सगळ्या शब्दांचाही वापर आपल्याला अव्ययीभाव समासात केलेला दिसून येतो. तर इथे लक्षात काय ठेवायचं आहे आपल्याला की अव्ययीभाव समासात असे उपसर्ग लागले जातात आणि त्यापासून एक नवीन शब्द बनला जातो आणि म्हणून हा अव्ययीभाव समास आपल्याला ओळखायला सुद्धा सोपा जातो. याचे कुठलेही उपप्रकार नाही. साधारणतः हा उपसर्ग सुरुवातीलाच येत असल्यामुळे तुम्हाला तो सहज ओळखता येईल. उदाहरणार्थ दररोज दर, हरहमेश हर, बिनधोक बिन, गैरशिस्त जसं गैरशिस्त तुम्हाला गैरहजर, गैरशिस्त, गैरसोय असे गैर हा प्रत्यय लागून अनेक शब्द आपल्याला बनलेले दिसतात. तर अशा प्रकारच्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात. तुम्हाला स्वयं अध्ययनासाठी स्वाध्याय दिलेला आहे. सगळ्यात आधी अव्ययीभाव समास म्हणजे काय, त्यानंतर समास, संधी, विग्रह यातील फरक समजून घ्या आणि समजल्याच्या आधारे तुम्हाला दिलेल्या पुढील जो स्वाध्याय दिलेला आहे तो सोडवून आपल्या वहीत सोडवायचं तुम्हाला आहे. आता बघा उदाहरण, खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. 3 उदाहरणं दिलेली आहे आणि त्याखाली एक तक्ता दिलेला आहे. त्यात सामासिक शब्द आणि विग्रह तुम्हाला लिहायचा आहे. उदाहरण इथे दिलेलं आहे. वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहू शकत नाही. नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात. तुम्हाला पहिल्यांदा वाचल्याबरोबरच इथे लक्षात येईल की यातील अव्ययीभाव समास कोणता. अशा प्रकारे अव्ययीभाव समास आपण आज बघितला. त्यानंतर पुढच्या तासाला आपण